बिल्डर पुत्र पोर्शे कार दुहेरी बळी प्रकरणातली महत्त्वाची अपडेट पाहूयात। अग्रवाल बाप लेकाला आता जामीन झाल्यास ते देशातून पळूनही जाऊ शकतात। पुणे पोलीस आणि सरकारी वकिलांनी हा मोठा दावा केलाय। सोमवारी अग्रवाल बाप लेकाच्या जामिनावर सुनावणीची शक्यता आहे आणि त्या दरम्यानच हे मोठं वक्तव्य खरं तर करण्यात आलेलं आहे। पुणे कार अपघात प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट। अग्रवाल बाप लेकाला जामीन झाल्यास ते देशातून पळूनही जाऊ शकतात। पुणे पोलीस आणि सरकारी वकील यांनी हा मोठा दावा केलाय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, पुणे अपघात प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। पुणे पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी हा मोठा सध्या दावा केलाय। बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर परवाच्या दिवशी चालकाच्या अपहरणाच्या या प्रकरणावरती कोर्टामध्ये सुनावणी झाली। त्याचा निर्णय अजून आलेला नाही। तो निर्णय 1 तारखेला येईल। पण या सगळ्या संबंधानं जेव्हा चर्चा सुरू आहे तेव्हा पुणे पोलिसांकडून आणि सरकारी वकिलांकडून दावा केला जातोय। जी जामिनाची विनंती करण्यात आलेली आहे सुरेंद्र कुमार अग्रवाल किंवा विशाल अग्रवाल यांच्याकडून, तेव्हा म्हटलं जातंय की हे दोन्ही आरोपी जेव्हा जामीन त्यांना मिळेल तेव्हा ते देशाबाहेर पळून जाऊ शकतात। इतकंच नाही तर जशा पद्धतीनं चालकावर त्यांनी दबाव आणलेला आहे आणि सगळा अपघात आहे त्या अपघाताची जबाबदारी स्वतःवर घेण्याचा एकूण सगळा जो गुन्हा नष्ट करण्याचा पुरावा हा जो प्रयत्न त्यांनी केलेला आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकार त्यांच्याकडून केले जाऊ शकतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या संदर्भानं जे वेगवेगळे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत किंवा जे स्टेटमेंट्स पोलिसांनी घेतलेले आहेत हे बदलण्याच्यासाठी म्हणून या पिता पुत्राकडून दबाव आणला जाऊ शकतो अशी देखील भीती व्यक्त केली जाते। इतकंच नाही तर देशाबाहेर जर पळून गेले तर अनेक वेगवेगळे प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित राहतील। तेव्हा सरकारी वकिलांकडून आणि पुणे पोलिसांकडून असं म्हटलं जातं की जामीन दिला जाऊ नये, याचा निर्णय अजून प्रलंबित आहे। सुनावणी झालेली आहे, निर्णय राखून ठेवण्यात आलेला आहे, बघावं लागणार आहे नेमका निर्णय काय होतोय। हो, नक्कीच ज्ञानेश्वर, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुणे कार अपघात प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट। पुणे पोलीस आणि सरकारी वकील यांनी हा मोठा दावा सध्या केलेला आहे आणि सोमवारी या संदर्भातली जी सुनावणी पार पडणार त्यामध्ये अजून काय खुलासे होत आहेत, काय सुनावणी होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल।